नमस्कार मित्रांनो. हॅलो एव्हरीवन, वेलकम Welcome टू to द the साल्वी Salvi एडिट. तुम्ही 100 इयर्स पूर्वीची लेगसी फूड ट्राय केली आहे का कधी? कसले 100 इयर्स? मेरवानचे येत्या 4 वर्षात त्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. आमचं तर लहानपण मेरवाचा मावा केक खाऊनच झालेलं आहे. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आज एक छोटीशी माहिती घेऊन आलो. मेरवान्स हे 1930 मध्ये एस्टॅब्लिश झालं ॲज अ फॅमिली बेकरी आणि त्यानंतर 1978 मध्ये त्याला मेरवान्स या नावाने ओळखलं गेलं. 1930 पासून ते आजपर्यंतची ही आहे मेरवानची टाइमलाईन. खूप प्रशंसाजनक आहे की एक सिंगल फॅमिली बेकरी असून आज ती पुणे, मुंबई, बँगलोर सगळीकडे खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे फेमस इलायची मावा केक दररोज 7,000 युनिट सेल होतात. चला मग आपण बिना वेळ वाया घालवता आपली टेस्ट सुरू करूया. आज आपण घेऊन आलो आहोत त्यांचे काही जुने आणि काही नवीन स्नॅक्स. चला टेस्ट करायला घेऊया. मी तर वाटच बघतोय. ह्याचं रेटिंग बेस आहे यांच्या टेस्ट, प्राइस आणि प्रेझेंटेशन पासून. चला मग आता स्टार्ट करूया यांचं फेमस मशरूम इन व्हाईट चिकन रोल. चला मी चिकन कट करतोय. चल तुझ्यासाठी हे तू पण टेस्ट कर आणि याचं रेटिंग सांग. ह्याच्यात मशरूम आणि चिकनची तर टेस्ट लागत आहे. पण ब्रेड मला थोडासा कडक लागतो. हा ते तर आहे. प्रेझेंटेशन वाईज पण ओके आहे. तर मी ह्याला 5/10 देईन. मी याला 7 आउट ऑफ 10. मुव्हिंग ऑन टू मिनी चिकन पिझ्झा. त्याचं प्रेझेंटेशन किती भयानक वाटतंय ग. पण तिकडे जाऊन स्वतःहून आणलंय पण थोडं डिस्प्लेस आहे थोडस. चिकन तरी दिसतंय भरपूर. हो प्रमाणात. मग आता बघू आता टेस्ट टेस्ट करून खाऊन आपण बघूया. सुंदर, छान आहे. ह्याचं टेस्ट तर छान आहे पण प्रेझेंटेशन वाईज मला एवढं काय वाटलं नाही. पण 35 रुपयाच्या हिशोबाने हे बरोबर आहे. ठीक आहे मग आपण याला 6/10 देऊया. मी याला 7 आउट ऑफ 10 देईन. हे मेरवान्सचं न्यू लॉन्च आहे चिकन कोरियन चीज बन. हे आपण आता ट्राय करूया. बरोबर, काहीतरी वेगळंच वाटतंय. वाव, बघून तरी खूप टेस्टी वाटतंय. आणि आतमध्ये फुल चीजची फिलिंग आहे याच्यात. खूपच छान टेस्टी आहे. क्रीमी. प्रेझेंटेशन तर सुंदरच आहे. प्रेझेंटेशन वाईज, टेस्ट वाईज हे खूपच छान आहे. त्यामुळे मी ह्याला 8/10 देईन. प्राइस वाईज थोडं जास्तच वाटतंय पण ठीक आहे. टेस्टच्या हिशोबाने 80 रुपीज. गुड. ओके, गुड आहे. ओके, मी याला 8/10 देईन. चला मग आता आपण ट्राय करूया चिकन कॅल्झोन. ओके. वाव, याच्यात सगळं चिकनच दिसतंय. खूप टेस्टी आणि यम्मी दिसतंय हे. वाव, का सुंदर आहे ग. थोडासा टेस्ट पण करूया आपण. सुपर, यम्मी आहे. खूप छान आहे आणि मी याला 9 आउट ऑफ 10 देतो. आणि ह्याची टेस्ट, प्रेझेंटेशन अतिशय छान आहे. कॉस्ट वाईज त्याचबरोबर कॉस्ट वाईज पण 40 आहे आणि तेवढं चिकन स्टफिंग पण आहे ह्याच्यात. आणि मेन म्हणजे आतापर्यंत आम्ही जेवढं टेस्ट केला त्याच्यात हे सगळं बेस्ट वाटलं. अजून पुढे पण आहे, त्याच्यात पण कळेल आपल्याला. आता आपण चिकनचे बरेच आयटम खाल्ले. आता हा एग आहे. चला आता याचं आपण कटिंग करूया आणि त्याच्या आतमध्ये काय आहे त्याचा आपण मी तुम्हाला सर्वांना दाखवतोय. त्याच्यामध्ये आपल्याला एक बॉईल अंड दिसतंय. तुम्ही बघू शकता. समथिंग युनिक. थोडं युनिक आहे आणि मला ते खायला पण जरा बरं वाटेल. त्याची कॉस्ट 30 आहे एगची. त्या 30चं काहीतरी आहे का टेस्ट बघूया 30च्या हिशोबाने. ओके आहे. टेस्ट वाईज बॉइल्ड एगच टेस्ट आहे. प्रेझेंटेशन बघायला ते जरा बरं वाटलं. त्यामुळे मी याला ठीक आहे. 5/10 देईन. मी 6/10 दे. आता आपण चिकन तंदुरी पॅटीस टेस्ट करणार काय आहोत. कॉस्ट आहे याची? 30 रुपीज इच. एकदम चिकन ह्याचं ब्रेड पण सॉफ्ट ब्रेड पण वाटतंय. बघा किती मस्त वाटते. लेयर्स त्याचे एकदम क्रिस्पी आहे. मी आता याची टेस्ट करतो. टेस्ट केल्यावरती तुम्हाला त्याचा रिझल्ट सांगतो. छान छान आहे. ते पण छान आहे. मला पण मी 7 आउट ऑफ 10 मार्क.
मी 6 on 10 देईन कारण टेस्ट वाईज छानच आहे, प्रेझेंटेशन पण छान आहे, पण स्टफिंग थोडं मला कमी वाटलं त्यामुळे मी 6 on 10 परत खाल्लं आता थोडं कोल्ड्रिंक पिऊया. हे कोल्ड्रिंक पण शुगरलेस आहे. थँक्यू. चला आता आपण एक नवीन आयटम आहे, चिकन बन. हा राऊंड शेप मध्ये आहे, दिसायला जरा बरा वाटतोय आणि याची किंमत आहे 40 रुपये. बघूया याच्या आतमध्ये आपल्याला काय मिळतंय ते. चिकनच असणार. आणि ते किती प्रमाणात आहे ते पण महत्वाचं आहे. अरे वा, काहीतरी वेगळं मॅरिनेटेड चिकन दिसतंय. व्हाईट चिकन, व्हाईट सॉस चिकन आहे ते. चला आता याची टेस्ट करूया. तू केलीस काय ग टेस्ट? मी करतोय आता. यम्मी आहे, खूप छान आहे, मला आवडलं. 40 रुपयाच्या ह्याच्याने त्याची टेस्ट पण छान आहे. मी चांगलं. याला 9 out of 10 देईन. प्रेझेंटेशन पण बन टाईप होतं त्यामुळे जरा अट्रॅक्टिव्ह पण वाटलं आणि आतमध्ये व्हाईट सॉसचं चिकन आहे, थोडं डिफरंट आहे. मी ह्याला 7 on 10 देईन. आता आपण टेस्ट करूया चिकन गार्लिक पॅटीस. याची कॉस्ट आहे 25 रुपीज. बघू ह्याच्यात आता कशी फिलिंग आहे. आता आपण गार्लिक पॅटीस टेस्ट करूया. खरं म्हणजे मला गार्लिक हा प्रकार आवडेल, पण आपण पैसे दिले तर थोडं टेस्ट पण करूया. तसं तर छान आहे, नाही लागत एवढं गार्लिक. चांगलं. मी याला 5 out of 10 देईन. मी 6 on 10. चला आता आपण व्हेज डिश ट्राय करूया. व्हेजची मजाच काही वेगळी असते. बघूया काय आपण व्हेज आहे. चिकन एवढं खाल्लंय की आपल्याला व्हेजची टेस्ट कशी वाटेल माहिती नाही. ते मला व्हेज आवडतं. आता आपण व्हेज कडे आलेलो आहे. हे आहे व्हेज व्हाईट सॉस पॅटीस. मग अशी आपण चिकन व्हाईट सॉस पॅटीस खाल्ला, आता व्हेज व्हाईट सॉस पॅटीस आहे. टेस्ट केल्यावरती त्याची टेस्ट सांगतो आणि मग त्याची कॉस्ट सांगतो. छान आहे, पण आता चिकन खाल्लं त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी चिकन, मग हे. नाही नाही, पण व्हेज खाणारे पण शौकीन असतात. That is खरंच हे true. चांगलं आहे, तुम्ही घ्या. याची कॉस्ट 25 रुपये आहे. व्हेजिटेरियन साठी मी खूप याला छान 7 out option of 10 देईन. 7 out of 10. मी 6 on 10. अरे वा, हा काय करंजीचा प्रकार आहे? हा ना व्हेज कॅल्झॉन म्हणतात. मगाशी आपण तो चिकनचा कॅल्झॉन खाल्ला, आता हा व्हेजचा हा, आहे. याच्यात वाव, मसालेदार सगळं भरलेलं दिसतंय. मस्त वाटतंय. तर आता याची टेस्ट कर, मी पण करतो, तू पण कर. छान आहे, याचं स्टफिंग पण छान आहे, म्हणजे ओव्हरऑल प्रेझेंटेशन छान आहे, टेस्टला पण छान आहे. मी ह्याला 8 on 10 देईन आणि याची कॉस्ट आहे 35 रुपीज. मैं याला 8 of 10 देईन. छान आहे. चलो अब मेरा फेवरेट पनीर पैटीज. चलो देखते इसमें क्या है. पनीर तो ऑल टाइम सगळ्यांचाच फेवरेट तो मेरा तो एकदम वाव, पनीर पीसेस दिखता है त्याच्यामध्ये. पनीर पैटीज की टेस्ट भी करते हैं. पनीरचे पीसेस लागतात त्याच्यामध्ये. टेस्ट वाईज छान आहे. हे आयटम आणून आम्हाला 4-5 तास झाले, तरी पण याचा ब्रेड अजूनही फ्रेश आहे आणि नाही, क्रिस्पी आहे सॉफ्ट आहे. एकदमच, आणि पनीर पण व्यवस्थित आहे. मी याला 7 out of 10 देईन. प्राइस वाईज मी 25 ला चांगलंच आहे, Okay. मस्त आहे. आणि टेस्ट वाईज प्रेझेंटेशन वाईज मला आवडलं. 7 on 10 ते. अरे बघतोय आपला प्लेट तर संपत आलेले आहे. हो, हा काय प्रकार आहे? त्याच्यामध्ये मला सगळीकडे साखर दिसते. हा ना त्यांचा डेझर्ट आयटम आहे. ह्याच्यात पण डेझर्ट असतं? हो, मग काय. अरे वा. आता आपण एवढे सगळे ब्रेडचे आयटम्स खाल्ले, आता उद्या आपल्याला डबल वर्कआउट करावं लागणार. हो, पण आपण हे खाऊन तर बघूया. मला त्या घोड्याची नाल दिसते. ह्याचं नाव आहे हॉर्स शू आणि ही त्यांची पफ पेस्ट्री आहे, ज्याच्यात कॅशूनट पेस्ट आहे आणि एग व्हाईट आहे. तर आता आपण ही टेस्ट. म्हणजे हा नॉनव्हेज? हो, ऑफकोर्स. चला, म्हणजे याची टेस्ट मला जरा काहीतरी औरच वाटते. आपण टेस्ट करूया. पहिला स्टफ पहिले हे बघ ना, काय छान आहे याच्यामध्ये. हे सगळं लहेर जरा Stuffing. काहीतरी वेगळंच वाटते. वाव, खूप छान आहे. मला वाटते थोडं कॉस्टली असेल. ह्याची कॉस्ट आहे 80 रुपीज. ह्याच्यात कॅशूची टेस्ट मस्तच आहे. खूप सुंदर आहे, खूप एकची सुंदर. नाही लागत आहे, पण कॅशूची नक्कीच मी याला लागते. नक्की 10 out of 10. ही आमची शेवटची डिश आहे. आमच्या डिशेस पण संपलेलं आहे आणि आम्हाला शेवट एक सुंदर असं 9 on 10 dessert देईल. मिळालेलं आहे. मी याला 9 on 10 देईल. छानच आहे. आता आम्ही 12 आयटम खाल्लेले आहेत. आम्ही अतिशय तृप्त झालेलो आहोत. तुम्ही सर्वांनी मेहरवान्स मध्ये जा
आणि सगळे टेस्ट करा आणि तुमचे आवडलेले 3 टॉप 10 आम्हाला कमेंट मध्ये सांगा. चला आता आपण आपले 3 कुठले आहेत ते सांगूया फेवरेट. तुझे सांग पहिला. अच्छा, माझं फर्स्ट आहे हॉर्स शू, कारण मला गोड आवडतंच आणि त्याच्यातली कॅशू पेस्ट माइंड ब्लोईंग आणि काजू कतरीची मला त्याच्यात फ्लेवर Taste. आलं. आणि दुसरं आहे माझं कोरियन चिकन चीज बन, तेही मला खूप आवडलं. आणि थर्ड आहे माझं ते चिकन कॅल्झॉन. आता तुम्ही सांगा. माझं ते जे तुझं फेवरेट पहिलं होतं ना, तो घोड्याचा नाद, म्हणजे त्याला म्हणतात इंग्लिश मध्ये हॉर्स शू. अँड सेकंड एग्स पॅटीस. अँड थर्ड जे तुला आवडले ना, कोरियन चिकन चीज बन, कारण त्याच्यामध्ये चीजचं स्टफिंग खूप छान होतं. जसे आम्हाला पॅटीस आवडले, आम्ही होप करतो की आमचा व्हिडिओ पण तुम्हाला तसाच आवडेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही नक्की मेडवान्सचे पेस्ट्रीज एक्सप्लोर करू. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, द साल्वी ऍडिक्टला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आणि त्याचबरोबर लाईक, शेअर अँड And कमेंट comment. करायला विसरू नका. हा ओके, बाय.